शहरातील मुजोर रिक्षा चालकांना बसणार चाप, पोलीस आयुक्तांचे थेट कारवाईचे आदेश। नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर नाशिक ट्रॅफिक पोलीस आता ॲक्शन मोडवर। मागील आठवड्यात शहरातील शालिमार चौकात एका रिक्षाला चारचाकी वाहनाचा कट लागल्याने मोठा वाद निर्माण झाला होता। त्या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं असता काही नागरिकांनी व्हिडिओ शूटिंग घेऊन ती व्हायरल केल्याने नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र काही दिवस उलटत नाहीत तसाच प्रकार शालिमारच्या खडकळी सिग्नल या परिसरात घडला। पुन्हा दुचाकी चालकाने एका चारचाकी चालकाच्या इस्माला व त्याच्या पत्नीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल केला। या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतूक पोलीस अधिकारी यांना सूचना करत नाशिकमधील सर्व रिक्षा चालकांवर जे अनधिकृत रिक्षा चालवतात किंवा नेमून दिलेल्या गणवेशचा वापर करत नाहीत, रिक्षा चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स जवळ बाळगत नाहीत अशा मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत। त्या अनुषंगाने आता शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक पोलिसांकडून मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई होते ते पाहायला मिळते। जास्त प्रवासी बसवणं, प्रवाशांची आरेरावी, प्रमाणापेक्षा जास्त भाडं यावर कारवाई सुरू केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।